तर हे संजय गायकवाडची व्यक्तिमत्व आहे ते एक आधीपासूनच एक जरा पार्श्वभूमी त्यांची वादग्रस्त राहिलेली आहे. एकतर त्या पुस्तकाच्या छपाईनंतर 30 वर्षांनी अचानक त्यांना या पुस्तकात शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी आहे आणि त्याच्यावरून आता आपल्याला वाद करायचं हे एकदम अनाकलनीय आहे. म्हणजे हम्म. की कुठल्याही व्यक्तीला ते कळणार नाही की नेमकं का. कविताजी तुम्ही जर नीट बघितलं तर शेवटी आमदार कशासाठी बनवले जातात? तर हम्म. विधिमंडळामध्ये कायदे निर्माण करण्यासाठी. हम्म. त्यामुळे आमदारांना जर कुठली समस्या असेल आपल्या मतदारसंघात किंवा आणखीन काय महाराष्ट्र संदर्भात तर त्यांनी विधिमंडळात त्या संदर्भात कायदे पास करून घ्यावेत किंवा प्रशासनाचा वापर करून जनतेची समस्या सोडवावी. त्यांना जर या पुस्तकाबद्दल आक्षेप असेल तर त्यांनी तो विधिमंडळामध्ये तो प्रश्न मांडायला हवा होता. हम्म. हे एक झालं. आता हे पानसरे लिखित आता कशाला तू ब्राह्मण आहेस का हे विचारलं तर हम्म. ते आश्चर्यकारक आहे. म्हणजे हा आमदार जर देवेंद्र फडणवीसांना भेटला तर त्यांना तो विचारेल का किंवा तू ब्राह्मण आहेस का? ते कधी का विचारलं तर ते तुम्ही एकदा त्यांच्याकडनं तो खुलासा जरूर घ्या. हम्म. दोन, पानसरे लिखित हे जे पुस्तक आहे त्याचा एक इतिहासाचा वाचक म्हणून मला असं वाटतं की ते एक संदर्भहीन आणि सामान्य दर्जाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये पानसरे स्वतः फार कमी लिखाण केलेलं हो आहे. हो. त्यांनी हा अमुक मनुष्य असं म्हणतो, हम्म. तमुक मनुष्य तसं म्हणतो, अशा प्रकारचं ते एकूण लिखाण आहे. आता तुम्हाला लक्षात येईल की हिंदूंनी त्यांचं क्षत्रियत्व गमवावं आणि नास्तिकत्वाकडे वाटचाल करावी म्हणून जे काही षडयंत्र रचलं गेलं त्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजे हे पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे असं मी ठामपणे म्हणतो. कारण त्या पुस्तकामध्ये 46व्या पानावरती पूर्वीच्या आवृत्तीमध्ये रामनाथ स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत असा उल्लेख होता. पण आताच्या प्रकाशकांनी तो उल्लेख त्याच्यामधनं खोडून टाकला कारण कदाचित ही मांडणी आपल्या अजेंड्याला साजेशी नाहीये हम्म. अशा प्रकारचं त्यांना वाटलं असावं म्हणून त्यांनी ते खोडलं. हम्म. आता जे कॉम्रेड जे कम्युनिस्ट ज्या शिवाजी महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरती शिवशंभोचं मंदिर उभारलं त्या शिवपिंडीवरती लघवी करण्याची भाषा बोलतात त्या कम्युनिस्टांनी आम्हाला शिवाजी कोण होता आमच्या देवी देवता कोण होता हे सांगण्याची आम्हाला काय आवश्यकता वाटत नाही. तिसरं, एकेरी उल्लेख करतो म्हणून कुणाला तरी मारहाण करण्याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली या महाराष्ट्रामध्ये की शिवाजी महाराजांना अरे तुरे का म्हणतो तू त्यांच्या पुढे छत्रपती का लावत नाही मग असं करायचं त्याचं मुंडन करायचं कुणाच तरी डोळ्यामध्ये शाई फेकायची. जसं की मंबाजी ब्रिगेडनी शरद पवारांनी आश्रय दिलेल्या मंबाजी ब्रिगेडनी गिरीश कुबेरांच्या डोळ्यामध्ये जे की सुप्रसिद्ध संपादक आहेत त्यांनी हल्ला केला त्यांच्यावरती त्याच्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये शाई ओतली मग त्या यांचा पुतळा पाडून टाकला पाडणाऱ्यांना बक्षिसं जाहीर केली